शिक्षण आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा मधला पहिली जी पायरी होती, पहिला जो स्टेप होता तो इकडच्या मनुवाद्यांना बंद करायचा, हे आपण आज समजून घेऊयात. दुसऱ्या बाजूला जर आपण नोकरीवरती बघितलं तर आज भारताची अर्थव्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात कोसळतीये. इकडची अर्थव्यवस्था डळमळ केली आहे या मोदी आणि शहाच्या अर्थशास्त्राच्या डिपार्टमेंटनी आणि फायनान्स मिनिस्टरांनी. आज शिक्षित बेरोजगारांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. आपली पोरं शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेतात, पण बाहेर जाऊन आज त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत अशी पद्धत आहे. दुसऱ्या बाजूला इकडे आपल्याला सरकारी नोकऱ्या मिळत होत्या, शासकीय नोकऱ्या मिळत होत्या, पण इकडच्या सरकारी नोकऱ्या आणि शासकीय नोकऱ्या स्पर्धा परीक्षा बंद करून त्यांनी कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली आहे परत. आणि ह्या भाजपवाल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, पण त्याआधी इकडे जमलेल्या सगळ्या लोकांना मला विचारायचं आहे की कंत्राटी भरती नक्की कशासाठी करतायत ते सांगू शकेल कोणी? एक मुद्दा बरोबर आहे, हे ते दोन गोष्टींसाठी करतायत. सर्वात पहिले ते आरक्षण डावलायसाठी, आरक्षण बंद करण्यासाठी. कारण आपण जर कॉन्ट्रॅक्ट देतो तर कॉन्ट्रॅक्टवरती SC ST VJNT DNT असे कॅटेगरी मिळतात आपल्याला? नाही मिळत. ते कॉन्ट्रॅक्ट देणार कोणाला आहेत? इकडच्या खासदाराच्या नातवाला, इकडच्या आमदाराच्या पोऱ्याला, अजित पवारांच्या सगळ्या सालगड्यांना आणि स्वतःचे आर्थिक हितसंबंध वाचवणाऱ्या सगळ्या लोकांना. आणि म्हणून मला या भाजपला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आला होतात तेव्हा तुम्ही एक महत्त्वाचा नारा दिला होता, एक कॅम्पेन चालवलेली की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. पण आज या भाजपनी महाराष्ट्राच्या सत्तेत आल्यावर ठेक्यावर देऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आणि इकडे जितके पण पोलीस प्रशासनाची लोक आहेत, अधिकारी आहेत, जे अधिकारी नाही आहेत ते लपून ऐकतायत ते अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण सर्व आपली बॅकग्राऊंड का विसरताय? आपण सर्व आपली सुरुवात कुठपासून झाली हे का विसरताय? जर तेव्हा कॉन्ट्रॅक्टी भरती चालू असती तर तुम्ही आज या ठिकाणी पोहोचू नसता शकलात. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. दुसऱ्या बाजूला आपण एक समजून घेऊयात की 2019 पासून या लोकांनी महाराष्ट्राचं राजकारण बरंचसं गढूळ करून ठेवलंय. आणि 2019 नंतर कोणता नेता कोणाबरोबर आहे, कोणता गट कोणाबरोबर आहे, कोणता माणूस कोणत्या पक्षात आहे हेच कळेना आपल्याला. आणि 2019 पासून राजकारणापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार चालू झालाय. पण एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणून, एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला एक गोष्ट ठामपणाने यांना सांगायची आहे, ती म्हणजे आपण सत्तेसाठी कितीही ओलांट्या उड्या मारा, तुम्ही काही करा, पण ह्या तरुणांचा, या युवकांचा, इकडच्या विद्यार्थ्यांचा फक्त लोकशाहीवरचा विश्वासघात नका करू. कारण प्रत्येक नेत्याला ती एक नैतिक जबाबदारी आहे की आपण लोकशाही टिकवून ठेवली पाहिजे आणि प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आणि महत्त्व समजून टाकला पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही विचारधारेचा असो. पण 2019 पासून नक्की झालं काय? 2019 नंतर खऱ्या अर्थाने राजकारण बंद करून एक क्रिकेटची मॅचच सुरू झाली असं मला वाटतं. कारण 2019 मध्ये जेव्हा इकडची महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा माननीय शरद पवारजींनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्या गुगलीवरती हे सगळे आउट झाले. त्याच्यावरती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी येऊन म्हणाले की नाही, मला गुगलीवरती बरोबर खेळता येतं, खरा गुगली तर मीच टाकला होता. मग शरद पवार साहेब म्हणतात की नाही, यांना तर खऱ्या अर्थाने माझा गुगली कळलाच नव्हता. मग फडणवीस जी येऊन म्हणतात नाही, मी यांच्या गुगली बरोबर खेळलेलो, खरा गुगली माझा होता. मग त्याच्यानंतर पवार साहेब म्हणतात की मी इतके वर्ष ICC आणि BCCIचा अध्यक्ष राहिलोय, इकडच्या माणसांनी मला क्रिकेट खेळणं शिकवू नये. मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जी येऊन म्हणतात की पवार साहेबांच्या गुगलीनी त्यांचाच माणूस आउट झाला. मला ह्या दोघां महान नेत्यांना, ज्येष्ठ नेत्यांना एक विनंती करायची आहे की रोहित दादा पवारांकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे आणि त्या अमित शहाच्या कार्ट्याकडे BCCI आहे.
तर आपण ह्या दोघांना विनंती केली तर हे दोघं आपल्याला महाराष्ट्रामधलं किंवा भारतामधलं कुठलंही क्रिकेटचं स्टेडियम उपलब्ध करून देतील. आपण तिकडे जाऊन मोकार बॅट बॉल खेळत बसा. या महाराष्ट्राच्या जनतेशी घेऊ नका फक्त. आणि आज आपल्या सर्वांना या सगळ्या परिस्थितीमधनं उठायचं असेल, या सगळ्या परिस्थितीवरती आवाज उठवायचा असेल आणि आपल्या हक्काचं एक सरकार बसवायचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय, तो पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि आज मी एक गोष्ट सांगतो की ह्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक ठराव केलाय की जर कोणी मनुवादी, धारकरी, संघी, भाजपचा चिल्लर कार्यकर्ता, भाजपचा मोठा कार्यकर्ता, नागपूरचा अर्धी चड्डीवाला इकडच्या वंचितांच्या विकासासमोर आला, जर इकडच्या वंचितांच्या विकासासमोर आडवा आला तर इकडचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याला आडवा करण्याशिवाय राहणार नाहीत, एवढं मी तुमच्या समोर सांगतो. आणि पुढच्या वेळेस जेव्हा हे RSS वाले किंवा त्यांनी पाठवलेले जेव्हा नकली आंबेडकरवादी परत घुसखोरी करतील, आपल्याकडे येतील, अपप्रचार करायचा प्रयत्न करतील, तेव्हा ठामपणाने मी तुम्हाला सांगतो, साल्यांना ठोकून काढा. आणि जर त्यांनी परत याची हिम्मत केली तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी स्वतः येऊन वाजवतो, एवढं तुम्हाला सांगणार आहे. आणि आपल्याला आपल्या समोर समस्या अनेक आहेत, आपल्या समोर शत्रू अनेक आहेत, आपल्या समोर दुश्मन पण अनेक आहेत. मागच्या निवडणुकीत आपण एवढा मोठा प्रचार उभा केला, इतक्या लोकांना जोडलं, इतका मोठा जनसमुदाय उभा केला, पण मागणं कोणतरी पिन मारायला बरोबर येऊनच जातं. मागच्या वेळेस लोकांनी येऊन काय अपप्रचार केला की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. ऐकलं असेल, आपण ऐकलंय की नाही? तर ह्या लोकांना मला दोन प्रश्न विचारायचे आहेत की नक्की असं काय केलंय आम्ही की तुम्ही आम्हाला कोणाची तरी बी टीम म्हणून राहिलात? तुमच्याकडे पुरावा आहे का हे सांगा. नसेल तरी आम्हाला हे सांगा की आम्ही नक्की केलंय काय. तर आपण हे केलंय की इकडच्या प्रस्थापितांना, इकडच्या मुसलमानांनी, दलितांनी, आदिवासींनी, बहुजनांनी आणि तमाम वंचित समूहांनी सत्तेत जायलाच नकोय, म्हणून जेव्हा केव्हा आपलं एक ताकद उभी राहते ते येऊन मागणं पिन फोडण्याचं काम करतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूयात. आणि दुसरी गोष्ट जी मला म्हणायची आहे ती ह्या नेत्यांना नाही, कारण हे नेते ईडीच्या भीतीने स्वतःची सत्ता टिकवायला, स्वतःचे साखर कारखाने टिकवायला, स्वतःच्या शिक्षण संस्था टिकवायला आणि स्वतःची मालमत्ता टिकवायला, स्वतःच्या पोराला जेलमध्ये जाण्यापासून थांबवायला कुठल्याही बाजूला कोल्यांट्या उड्या मारतील. ते कुठल्याही पक्षात जाऊन बसतील, ते त्यांना करू देत. पण मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्यांची मला खरंच दया येते आणि कीव येते, ती म्हणजे तुम्ही अख्खा इलेक्शनभर बोंबलत बसलात की वंचित बी टीम आहे, वंचित बी टीम आहे, वंचित बी टीम आहे. पण ज्याच्या सांगण्यावरनं तुम्ही हे केलं तो माणूस अर्धा पक्ष घेऊन जाऊन भाजपमध्ये बसलाय, त्याचं काय करणार आहात आज? आणि जाता जाता मला नुसता एक सांगायचंय, जाता जाता मला नुसती एक गोष्ट मांडायची आपल्या समोर की आज भाजप विरुद्ध वेगवेगळ्या ताकदी उभ्या राहत आहेत, वेगवेगळे फ्रंट उभे राहत आहेत आणि ते चांगली गोष्ट आहे, ते व्हायलाच पाहिजे. कोणीतरी भाजपला हरवून त्यांचा माज उतरवणं अतिशय गरजेचं आहे. पण दिल्लीमधले एक शख्स आहेत, दिल्लीमधले एक व्यक्ती आहेत, त्यांनी असं म्हटलं होतं की वो नफरत के बाजार में एक मोहब्बत का दुकान खोलना चाहते हैं, की त्यांना द्वेषाच्या बाजारात एक छोटंसं प्रेमाचं दुकान चालू करायचं होतं. मला एक गोष्ट कळत नाही पण की एवढ्या मोठ्या द्वेषाच्या बाजारामध्ये तुम्ही एक छोटंसं दुकान उघडून काय करणार आहात? म्हणून मी त्यांना एक गोष्ट सांगतो
की तुम्ही तुमचं दुकान वगैरे सोडून द्या, एकदा फक्त बाळासाहेबांना आजमावून बघा. तुम्हाला एकदा फक्त बाळासाहेबांना तुम्ही आजमावून बघा. दुकान बिकान सोडा, भाजपचा अख्खा बाजार उठवू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.